भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना आता पुन्हा एकदा आरोपी लावला आहे. 50 किलोच्या आतमध्ये खेळताना त्यांचं वजन वाढलेलं समोर आलं. त्याचा आणखी वेळ खेळणार नाही. त्यामुळे ब्रॉन्झ पण गेले, सिल्वर पण गेले आणि गोल्ड पण गेले. काय भावना आहे? असं आहे की काही षडयंत्र याच्यात आहे का? विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली, कुठून हल्ली, कशी हल्ली, वजन 50-100 ग्रॅम कसं वाढलं, या सगळ्यांच्या बद्दल शंका व्यक्त होते आणि फोगाट यांचा भारतात सन्मान होईल आणि मागचं जी त्यांच्याबद्दल त्यांची वागणूक त्यांना देण्यात आली भारतात केंद्र सरकारच्या वतीनं, दिल्ली पोलिसांच्या वतीनं, ती एवढी अपमानास्पद होती की त्यांनी मिळवलेल्या विजयानं संपूर्ण देश आनंदित झालेला होता आणि मग ही पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का? आणि त्यातून फोगाट यांना त्या स्पर्धेतून बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का, याची खरं म्हणजे अभ्यास करणं, चौकशी करणं आवश्यक आहे. हिंदीत हे बोलतील. तो शांती पात्र झाली तेव्हा सर्वच राजकारणी असतील किंवा सगळ्यांनी तिला अभिमानाची जे ट्विट किंवा समाज माध्यमांना पोस्ट केले, भाजपच्या महाराष्ट्र किंवा ओव्हरऑल भाजपच्या ट्विटर हँडल किंवा समाज माध्यमावर पोस्ट झालेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेली की वेलकम बॅक, आम्ही तुझं स्वागत करू. तसं बघता ते याकडे काय जेव्हा आणखी फेर झाली तेव्हा जल्लोषाचं वातावरण होतं आणि जेव्हा भाजपकडून प्रतिक्रिया झाली नव्हती, आता मोदींनी पुढाकार घ्यायला पाहिजे होतं तर तिला पुन्हा या असं म्हटलं. खरं मोदी है तो मुमकिन है ही घोषणा आम्ही ऐकतो, आम्हाला आठवते काही काळापूर्वी ते करायचे. आता विनेश फोगाट यांना ऑलिम्पिक खेळून ब्रॉन्झ, सुवर्ण पदक, जे काही पदकं ती मिळू शकेल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी है तो मुमकिन होना चाहिए. तर मोदींनी काही करून विनेश फोगाट यांचं तिथं अप्रुव्हल करावं. त्यांच्या जे काही त्यांना बाद करण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यात हस्तक्षेप करून सोडवला पाहिजे. एवढी उत्तम हे कुस्तीपट्टू असताना तिला मागे यायला लागणं हे भारताच्या दृष्टीनं लाजिरवाणं आहे.